नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. श्री क्षेत्र शेगावची सुप्रसिद्ध अशी शेगाव कचोरी आज आपण करतो आहोत. या कचोरीमध्ये बेसन म्हणजेच चणा डाळीचं स्टफिंग असल्यामुळं ही कचोरी खूप दिवस टिकते. वरून कुरकुरीत व आत सॉफ्ट अशी कचोरी करायला देखील खूप सोपी आहे. या कचोरीच्या स्टफिंगसाठी एक फ्रेश ड्राय मसाला व एक हिरवं वाटण आपण करणार आहोत. पण त्याही आधी कचोरीच्या आवरणासाठीचा परफेक्ट डो आपण लावून घेणार आहोत. व यासाठी आपण 2 कप मैदा चाळणीने व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतो आहोत. त्याचबरोबर आपण 2 टेबलस्पून ऑइल घालतो. हे रूम टेम्परेचरचं ऑइल आहे, गरम वगैरे केलेलं नाही. आणि आता हे तेल म्हणजेच मोहन या मैद्याला छान चोळून घेऊयात. हे बघा, मूठ वळली जाते म्हणजे मोहन पुरेसं झालेलं आहे. आता आपण रूम टेम्परेचरचं पाणी गरजेनुसार घालून सेमी सॉफ्ट असा डो लावून घेणार आहोत. मैदा भिजवून घेणार आहोत. हे बघा, सेमी सॉफ्ट आटा आपण लावून घेतला म्हणजे डो तयार करून घेतला. वर तेलाचा हात फिरवतोय आणि आता एका दमट कपड्याने आपण हा डो झाकून ठेवणार आहोत आणि अर्ध्या तासाची रेस्ट देणार आहोत. आता आपण एक ताजा ड्राय मसाला करून घेणार आहोत. त्यासाठी आपण कढईमध्ये 2 टेबलस्पून धणे घातलेले आहेत. 1 टेबलस्पून आपण बडीशेप घालतो आहोत आणि 1 टीस्पून आपण जिरे घालतोय. हे सर्व साहित्य आपण लो टू मिडियम फ्लेमवरती सतत कालथ्याने हलवत ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. 3-4 मिनिटांमध्ये छान खमंग भाजले जातात. भाजलेलं सर्व साहित्य आपण प्लेटमध्ये काढलं आणि गार झाल्यावरती मिक्सरमध्ये आता आपण बारीक करणार आहोत. पण कसं बारीक करायचं? रवाळ असं. फार फाईन पावडर करायची नाही. हे बघा, असं छान रवाळ वाटून घेतला आहे मसाला. सुगंध असला जबरदस्त सुटला आहे ना. चला आता आपण हिरवं वाटण करून घेऊयात. त्यासाठी मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या चवीने कमी अधिक करू शकता. 1 इंच आलं, 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि मूठभर हिरवी कोथिंबीर त्याच्यात देठांसह घेतलेली आहे. आणि हे सर्व साहित्य पाणी न टाकता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊयात. आता आपण कचोरीचं स्टफिंग करून घेतोय आणि त्यासाठी मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपण घालतो आहोत 1/2 टीस्पून हिंग. हिंग तेलामध्ये छान फुलला की त्यानंतर आपण घालणार आहोत हिरवं वाटण आणि काही सेकंद आपण परतून घेणार आहोत, कच्चा वास जावा म्हणून. बघा, लसणाचा मिरचीचा कच्चा वास गेला आहे. आता यामध्ये आपण जो ड्राय मसाला मिक्सरमध्ये बारीक केला ना, तो घालतो आहे. आपण सर्व साहित्य भाजून घेतलं होतं तरी देखील तेलामध्ये आपण हे छान परतून घेणार आहोत. म्हणजे हिरवं वाटण आणि ड्राय मसाला दोन्ही देखील व्यवस्थित परतलं जाईल. आणि आता आपण यामध्ये घालतो आहोत 1 कप बेसन पीठ म्हणजेच चणा डाळीचं पीठ. आता आपल्याला हे लो टू मिडियम फ्लेमवरती सर्व साहित्य बेसनाचा कच्चा वास जावा याकरता खमंग भाजून घ्यायचं आहे. पण लो टू मिडियम फ्लेमवरती. गेली 7-8 मिनटं आपण हा मसाला म्हणजे स्टफिंग भाजून घेतो आहे. बऱ्यापैकी भाजल्या गेलेलं आहे. आपल्याला अजून ते परतायचं आहे थोडंसं पाण्याचा हापका देऊन. पण त्यापूर्वी आपण ड्राय स्पायसेस घालतो आहे. सर्वप्रथम आपण आपल्या टेस्टनुसार मीठ घालतो आहोत. 1/2 टीस्पून आपण लाल मिरची पावडर घालतो आहोत. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घाला आणि आधी मिरची घातली हे विसरू नका. हळद पावडर घालतो आहे 1/2 टीस्पून. त्यानंतर आपण घालतो गरम मसाला पावडर 1/2 टीस्पून, चाट मसाला 1 टीस्पून आणि आमचूर पावडर देखील आपण घालतो आहोत 1 टीस्पून. आमचूर पावडर घातल्यामुळे चव बॅलन्स व्हावी म्हणून आपण पिठी साखर घालतो आहोत 1 टेबलस्पून. तुम्ही कमी अधिक करू शकता. आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला पाण्याचा हबका द्यायचा आहे. तर त्यासाठी आपण अर्धा कप पाणी जवळ ठेवलेलं आहे. पण एकदम नाही घालायचं, तर अधूनमधून पाण्याचा हबका द्यायचा, मिक्स करायचं आणि घातलेलं पाणी ॲब्सॉर्ब झालं, मसाला हा ड्राय झाला की परत
पाण्याचा हापका द्यायचा. असं आपल्याला टोटल हाफ कप पाणी वापरायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हातात घ्यायचं आणि थोडं थोडं शिंपडायचं, मिक्स करायचं आणि व्यवस्थित पाणी ॲब्सॉर्ब होऊ द्यायचं. आपण अधूनमधून पाण्याचा हापका देत पूर्ण अर्धा कप पाणी वापरलेलं आहे. तर आता आपण सर्व मिक्स करून घेऊयात. पाणी पुरेसं झालेलं आहे. आता आपल्याला या सारणाला, या स्टफिंगला छान वाफ द्यायची आहे. तर त्याकरता आपण मिक्स झालं की कढईवरती झाकण ठेवूयात आणि लो फ्लेमवरती व्यवस्थित शिजून घेऊयात. कचोरीच्या स्टफिंगला आपण 4-5 मिनटं छान वाफ दिली आहे. बघा, छान सॉफ्ट झालेलं आहे, मॉइस्ट आहे आपलं हे स्टफिंग. बरं का, आपल्याला ड्राय अजिबात नको, इतपत मॉइस्ट पुरेसं झालं आहे. एकदा आपण परत मिक्स करून घेऊया. परफेक्ट, आपल्याला हवं तसं स्टफिंग रेडी आहे. आता आपण कढईच्या खालचा गॅस बंद करूयात. आपल्याला हे स्टफिंग ताटामध्ये काढून छान गार करून घ्यायचं आहे बरं का. तर तत्पूर्वी आपण यामध्ये थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालूयात. आपण वाटणात तर वापरली, पण आता परत थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि ताटामध्ये गार करायला ठेवून देऊयात. अर्धा तास डो व्यवस्थित रेस्ट झाला. त्यानंतर मी परत एकदा मळून घेतला आणि त्याचे नेहमीच्या पुरीला लागतात त्या पेड्यापेक्षा थोडेसे मोठे पेढे मी याचे करून घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर आपण स्टफिंगचे देखील असे छोटे छोटे बॉल करून घेतले. जो आवरणाचा पेढा आहे ना, त्यापेक्षा थोड्याशा छोट्या आकाराचा मी स्टफिंगचा बॉल बनवून घेतलेला आहे. हे बघा, अशा परफेक्ट. आता आपण कचोरी करायला घेऊयात. तर मी प्लॅटफॉर्मवरती तेलाचा हात फिरवला आणि आता आपण पारी करणार आहोत. एक पेढा घेतला आहे आणि आता आपण त्याची पारी करतो आहे. हे बघा, अशी मधला भाग पारीचा थोडा जाड राहू द्यायचा आणि कडा मात्र व्यवस्थित पातळसर करून घ्यायच्या. आणि पुरेसं झालं की त्यामध्ये आता आपण स्टफिंगचा बॉल ठेवणार आहोत आणि पारीचे सर्व टोकं म्हणजे पारीच्या सर्व कडा आपण एकत्र अशा गोळा करून घ्यायच्या आहेत. आपण मोदक करतो की नाही, अगदी तसंच. बोटाने स्टफिंग थोडंसं दाबायचं आणि कडा सगळ्या जवळजवळ आणायच्या. हे बघा, अशा पद्धतीने. आणि थोडं जास्त पीठ उरलं वरती तर थोडंसं काढून घ्यायचं आणि बाकीचं व्यवस्थित पॅक करून तिथेच असं दाबून द्यायचं. आता आपल्याला प्लॅटफॉर्मवर ठेवायचं हे आणि हाताने दाब द्यायचा. हाताने दाब देऊनच आपण ही कचोरी वाढवून घेतो आहे. कसं, तर तळहाताचा हा पोर्शन आहे ना, त्याचा दाब द्यायचा आणि कचोरी पण कशी मध्ये थोडी जाड राहू द्यायची आणि कडा दाबून घ्यायच्या. परफेक्ट. हे बघा, अशा पद्धतीने. पण आता जर कुणाला या असं करण्यामध्ये अडचण वाटत असेल तर तुम्ही लाटण्याचा वापर करून देखील कचोरी बनवू शकता. काय करायचं, पेढा घ्यायचा आणि लाटण्याने थोडीशी पारी वाढवून घ्यायची, म्हणजे थोडीशी मोठी करायची ती पुरी आणि त्यामध्ये स्टफिंग ठेवायचं आणि आधी दाखवल्याप्रमाणे सर्व टोकं पुरीची अशी एकत्र आणायची. व्यवस्थित बंद करायचं आणि हा बॉल प्लॅटफॉर्मवर ठेवून हलक्या हाताने लाटून घ्यायचा. पण कसं, मधला भाग थोडा जाडसर ठेवायचा आणि कडा लाटायच्या. हे बघा, हलक्या हाताने लाटणं फिरवा. परफेक्ट. अशाच पद्धतीने आपण सर्व कचोऱ्या करून घेऊयात. कचोऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल आपण गरम करायला ठेवलं आहे. आपल्याला तेल व्यवस्थित तापलेलं हवं. आपण पिठाचा एक गोळा टाकला आहे आणि चेक करतो आहे. तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आपल्याला तेल व्यवस्थित तापलेलं हवं, पण कचोरी घालायच्या वेळेला आपल्याला गॅस मात्र लो टू मीडियम ठेवायचा आहे. लक्षात घ्या, तेल प्रॉपर तापलेलं हवं आणि तेल तापल्यानंतरच आपल्याला गॅस लो टू मीडियम करायचा आणि त्यानंतर आपण एक एक कचोरी घालणार आहोत. बघा, तेलाच्या अगदी जवळ जाऊन आपण अशी कचोरी सोडायची सावकाश. मध्ये काही वेळ जाऊ द्यायचा, काही सेकंदांचा वेळ जाऊ द्यायचा आणि त्यानंतर
पुढची कचोरी घालायची. हे बघा असं. परत काही सेकंदाचा आपण वेळ जाऊ देऊयात आणि मग पुढची कचोरी घालूयात. यामुळे काय होतं, तेलाचं टेम्परेचर मेंटेन राहतं. एकदम घातलं तर तेलाचं टेम्परेचर एकदम डाऊन होईल, हो की नाही? म्हणून असं थोडासा आपण वेळ घ्यायचा. बरं, आता लगेच झारा लावायचा नाही आपल्या कचोरीला. कचोऱ्या व्यवस्थित तेलामध्ये सेटल होऊ द्यायच्या आणि त्यानंतरच आपण झाऱ्याने हलके हलके त्यावर गरम तेल उडवणार आहोत. असं गरम तेल या कचोऱ्यांवरती आपण उडवलं की आपल्या कचोऱ्या फुगायला मदत होते. म्हणजे त्या वरून देखील छान तळल्या जातात. खालून तर तळल्या जातच आहेत, पण वरून पण हलके हलके तळल्या गेल्या आत्ता की त्या टम्म फुगतात. पण हे सावकाश करायचं, अंगावर उडता कामा नये. बघा, तुम्हाला मॅनेज होत असेल तर तुम्ही 3-4 कचोऱ्या एका वेळेस तळायला घालू शकता. नसता तुम्ही एक एक घालून तळली तरीही हरकत नाही. बघा, आत्ताच तुम्हाला दिसत असेल कसला टम्म फुगलेले आहेत. गॅसची फ्लेम मात्र कुठल्याही परिस्थितीत वाढवायची नाही. हे बघा, कचोऱ्या छान फुलल्या आणि कचोऱ्यांच्या भोवतीचा फेस कमी झाला. याचा अर्थ त्या व्यवस्थित तळल्या गेल्या. उलटवून घेऊयात. सुरेख, कसला सुरेख कलर आलेला आहे, बघितलं? मस्त. आता लो टू मिडियम फ्लेमवर खालची बाजू देखील आपण छान लालसर रंगावरती तळून घेऊया. पण आता वरती गरम तेल उडवायची अजिबात गरज नाही. दोन्ही बाजूनी छान लालसर रंगावरती आपल्या कचोऱ्या तळून झाल्या. बघा किती गोड कलर आलेला आहे, हो की नाही? तर आता काढून घ्या. आपल्याला झाऱ्यावर कचोरी घ्यायची आणि झारा तिरका करायचा. म्हणजे काय होईल तर कचोरीतील एक्सेस तेल निघून जाईल. व्यवस्थित तेल निथळून घ्यायचं. हे बघा, जवळून दाखवते किती सुरेख कलर आला आहे, हो की नाही? चला आपण सर्व कचोऱ्या काढून घेऊयात. आणि कचोरीची पुढची बॅच तळायला घालूयात. आधी दाखवल्याप्रमाणेच या सर्व कचोऱ्या आपण छान लालसर रंगावरती आणि लो टू मिडियम फ्लेमवरती खरपूस अशा तळून घेऊयात. गरमागरम कचोरी आपण सर्व करून घेतो आणि आपण बरोबर देणार आहोत तळलेली हिरवीगार मिरची. बस, बाकी दुसरं काही नको. गरमागरम खमंग खुसखुशीत सुप्रसिद्ध शेगाव कचोरी रेडी आहे. ही कचोरी व्यवस्थित गार करून हवाबंद डब्यात स्टोअर केली की बरेच दिवस छान टिकते व केव्हाही ही कचोरी तुम्ही टी टाईम स्नॅक म्हणून किंवा अशीच मस्त तळलेल्या हिरव्या मिरचीबरोबर एन्जॉय करू शकता. रेसिपी सोपी आहे व साहित्यही नेहमीचंच. तेव्हा खवय्यांनो नक्की ट्राय करा व आपल्या रेसिपींचे फोटो मृदुलाच किचन या इन्स्टा अकाउंटला टॅग करा. परत भेटूयात अशीच चमचमीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.